गावातील काही मंडळी आज त्याच्यावर हल्ला करते, भांडण करते आणि त्या पूर्ववैमनस्यातून त्याचा खून केला जातो। हा खून एका देशाच्या सैनिकाचा, देशसेवकाचा खून आहे। 18 तारखेला ज्या 5 कैद्यांनी जे मारहाण केली पूर्ववैमनस्यातून माझ्या भावावरती, त्यांनी जे हे कार्य केलं हे गलत केलेलं आहे। त्यानंतर मी जेव्हा रिटर्न माझ्या ड्युटीसाठी जॉईन होईन त्यावेळेला जर माझ्या परिवारासाठी आणि माझे आई वडील आणि वहिनी आहेत त्यांच्यावर जर काय अमानुष अत्याचार झाले तर याला जिम्मेदार कोण? माझी सैनिक आणि सैनिक असताना जर डोळ्यात पाणी येत असेल सैनिकाच्या तर कोण जिम्मेदार? निवेदन आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी। आमच्या हात सरकारने बांधले गेलेले आहेत, नाहीतर मी सुद्धा काहीतरी केली असती प्रतिकार। भारत माता की जय, भारत माता की जय। निकम परिवारला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे, रणजित निकम यांना न्याय मिळालाच पाहिजे, माजी सैनिक रणजित निकम कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, माजी सैनिक रणजित निकम कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। सातारा जिल्ह्यामध्ये देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांवरच संरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे, अशी भयानक परिस्थिती सध्या आपल्याला सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पाहायला मिळते। आपल्यासोबत माजी सैनिकाची संघटना आहे। खटाव तालुक्यातील चितळीमध्ये एक गंभीर असा प्रकार घडलेला होता। त्या अनुषंगाने हे माजी सैनिक असतील किंवा माजी सैनिकांची संघटना एकत्रित येऊन आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आले। नेमका हा काय विषय आहे आपण त्याच्याकडे जाणून घ्या। आपल्यासोबत आहेत चितळी गावचे ग्रामस्थ आणि आत्ता जे भारतीय सैनिक कार्य करतात अमोल निकम जे आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, हा एकंदरीत नेमका काय प्रकार? आपण सगळेजण या ठिकाणी जमला, काय नेमका विषय? नमस्कार सर, मी निकम अमोल मदन, मी पंजाबमध्ये 645 टाटामध्ये पोस्टेड आहे सध्या। आणि 18 तारखेला जी गोष्ट जी घडली, काय घडलं? 18 तारखेला ज्या 5 कैद्यांनी जे मारहाण केली पूर्ववैमनस्यातून माझ्या भावावरती, त्यांनी जे हे कार्य केलं हे गलत केलेलं आहे। आणि पाठीमागच्या पूर्ववैमनस्यातून हे पण काही जातीय वगैरे दुश्मनी वगैरे नाही, काही गाव लेवलचंच प्रकरण होतं, हे काही घरगुती काही नव्हतं। आणि जर आपण सामाजिक कार्यासाठी जे आपण पुढाकार घेतो, ह्या पुढाकारासाठी जर हा निर्णय होत असेल तर हा पूर्ण गलत निर्णय आहे। आणि ह्या निर्णयाला कोर्टाने जास्तीत जास्त सजा द्यावी ही माझी विनंती आहे। आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती लवकरात लवकर द्यावी ही माझी विनंती आहे। आणि राहिलेला एक भरत शशिकांत पवार हा जो कैदी आहे त्याला तुर्तास लवकरात लवकर होते एवढी लवकरात लवकर त्याला कैद करावी। आणि ह्या घटनेसाठी ज्यांनी पण सहाय्य केले, असं आउटसाईडने ज्यांनी बी कॉन्टॅक्ट करून हा कुठे आहे रणजित निकम, कुठं पोचला काय, ज्यांनी बी इन्क्वायरी केली त्यांच्यावरती सुद्धा सक्त गुन्हे दाखल झाला पाहिजे। आणि याच्यानंतर मी जेव्हा रिटर्न माझ्या ड्युटीसाठी जॉईन होईन त्यावेळेला जर माझ्या परिवारासाठी आणि माझे आई वडील आणि वहिनी आहेत त्यांच्यावर जर काय अमानुष अत्याचार झाले तर याला जिम्मेदार कोण? माझी सैनिक आणि सैनिक असताना जर डोळ्यात पाणी येत असेल सैनिकाच्या तर कोण जिम्मेदार? निवेदन आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी। आमच्या हात सरकारने बांधले गेलेले आहेत, नाहीतर मी सुद्धा काहीतरी केली असती प्रतिकार। नक्कीच आपण पाहिलं की अशा पद्धतीच्या भावना आहेत। एका माजी सैनिकाची हत्या केली जाते आणि हत्येची फिर्याद दिल्यामुळे माजी सैनिकाच्या भावाला किंवा त्यांच्या कुटुंबावर धमक्या दिल्या जातात की जी फिर्याद दिलेली फिर्याद माघारी घे, अन्यथा तुझं इथं कुटुंब, अशा प्रकारच्या धमक्या। आणि याच अनुषंगाने आज हे सगळे कुटुंब आणि या माजी सैनिकाची संघटना आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न्याय मागण्यासाठी आपल्यासोबत माजी सैनिक संघटनेचे काही पदाधिकारी आहेत। दादा काय सांगाल, एकंदरीत हा भयावह परिस्थिती आहे, सैनिकावर जर अशी रडण्याची किंवा भीक मागण्याची वेळ येत असेल तर काय सांगाल? जय हिंद, भारत माता की जय। प्रथमतः ज्या माजी सैनिकावर याची धारदार शस्त्रांनी करून हत्या केली त्याच्याबद्दल मी सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक सर्व संघटना, सैनिक फेडरेशन, त्रिदल संघटना असेल, सर्व संघटनाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो।
जो देशासाठी आपलं प्राणाचं बलिदान देतो आणि आपण रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर ज्यावेळेला देश सेवा करून आल्यानंतर समाजसेवा करण्याची ज्याच्यामध्ये भावना असते, अशा माजी सैनिकावर एक समाजसेवा करत असताना गावातील काही मंडळी आज त्याच्यावर हल्ला करते, भांडण करते आणि त्या पूर्ववैमनस्यातून त्याचा खून केला जातो. हा खून एका देशाच्या सैनिकाचा, देशसेवकाचा खून आहे. तर माझी या निमित्तानं जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख आणि या सातारा जिल्ह्याचे ज्यांनी पालकत्व सांभाळले, जे आज या महाराष्ट्राचे सैनिक कल्याण मंत्री आहेत. आज अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला मी इथनं आव्हान करतो आहे की आपण जर या देशाच्या सैनिकाला जर न्याय मिळवून दिला नाही, आज फरार आरोपी अजून पकडला गेला नाही आणि त्याच्या नातेवाईकाचे धमकीचे फोन येतात की जर त्यांची तक्रार माघारी घेतली नाही तर त्यांना रणजितसारखं केलं जाईल, त्याच्या पूर्ण कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं. आज सेवारत सैनिक त्यांचा भाऊ आहे, त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर जर काही असा प्रसंग घडला तर ह्याला पूर्ण शासन प्रशासन जबाबदार असेल. आणि जर आम्हाला आठवड्याच्या आत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही 4 मार्च 2026 रोजी सैनिक आक्रोश मोर्चा या सातारा जिल्ह्यामध्ये, या शूरवीरांच्या जिल्ह्यामध्ये जे शहीद महाडिक साहेब आहेत त्यांच्या स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाईल, असं मी या आपल्या माध्यमातून जाहीर करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सातारा हा जिल्हा जो आहे, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यातून देशात सेवेसाठी सगळ्यात जास्त सैनिक जातात आणि अशा परिस्थितीमध्ये सैनिकांवर होत असलेल्या अत्याचारा जर शासनाने जर दखल घेतली नाही तर भविष्यात सातारा जिल्ह्यातून असून किंवा इतर जिल्ह्यातून असून सैनिक युवक सैन्यात भरती होतील का काय, अशा प्रकारची भयावह परिस्थिती या ठिकाणी आहे. मंत्री महोदयांनी या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आहे. तरुण भारतसाठी मी तब्रेज बागवान, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा.